माझं नाव सांगडे दीपाली हरिभाऊ, वय 20, राहणार सांगडेवाडी. मी 12वी झाल्यानंतर पुढे शिक्षण नाही घेतले, त्यामुळे मी शेतात कामाला जायचे. मला पुढे काय करिअर करायचे हेच कळत नव्हते. म्हणून मला अंगणवाडीच्या मॅडम भेटल्या. त्यांनी सांगितलं की तू ITI कॉलेजला ॲडमिशन घे. मी माझ्या आईवडिलांना विचारले की मी ITI कॉलेजला ॲडमिशन घेऊ का. ते म्हणले तुझं भवितव्य उज्ज्वल होत असेल तर तू ITI कॉलेजला ॲडमिशन घे. मग माझ्या भावाने मला फी भरण्यासाठी पैसे दिले. माझ्या घराला आधार म्हणून मी स्पेशलायझिंग इन ब्लाऊज ट्रेड निवडला. कॉलेज ते सांगडेवाडीचे अंतर 6-7 किलोमीटर असून मी आणि माझी मैत्रीण दररोज पायी चालत येतो. माझा कोर्स झाल्यानंतर मी घरी मशीन घेऊन ड्रेस आणि ब्लाऊज असं शिवणार आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे. माझे नाव गुले विशादेकर, राहणार सावरगाव. वय 18 वर्षे. माझी 12वी झालेली. मी 1 वर्षभर गॅप टाकलेला आहे. गॅप टाकलं आहे कारणामुळे की मला घरची परिस्थिती नव्हती. 1 वर्ष कामाला गेलो, थोडेफार पैसे कमवले, 5-1 हजार रुपये. मग माझे वडील मला म्हटले की बा तू ॲडमिशन घे. ॲडमिशन घेण्यासाठी गेलो तर मला तिकडं सांगितलं का 30,000 रुपये फी. 30,000 रुपये फी म्हटल्यावरती म्हटलं मला ती काय परवडण्याजोगी नव्हती. मामांनी मला कॉल केला. म्हटले मग आपलं गारगावला कोणकोणती फाट्यावरती ITI कॉलेज म्हटलं लोकपंचायतचं चालू झालेली. चौकशी वगैरे केली, फी विचारली तर यांनी 10,000 रुपये मला फी सांगितली. तर मग मी म्हटलं तिकडे 30,000 रुपये भरण्यापेक्षा आपल्याला इकडे 10,000 रुपये सांगतायत, पण ती पण टप्प्याटप्प्याने भरायची. तर मग मी इथे ॲडमिशन घेतली. टर्नर इंटरव्ह्यूसाठी इथे ॲडमिशन घेतली. कॉलेज ते घर माझ्यावर सावरगाव गुले 25 किलोमीटर अंतर आहे. आता मी येऊन जाऊन करतोय, अपडाऊन करतोय. 2 वर्षानंतर माझ्यावाला ट्रेड पूर्ण झाला की मग मी कुठेतरी कंपनीत जॉब मला भेटणारच. तेवढा मी अभ्यास पण करतोय. जरी भेटला नाही तर मग मी थोडंसं छोटंसं फॅब्रिकेशन जर टाकलं तरी पण माझ्यावालं मग घरचं परिस्थिती सुधारेल चालेल असं मला वाटतं.